तुम्ही पगारदार वर्ग असाल तर तुमचे पी-एफ अकाउंट देखील असेल. कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी बचत करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. 2024मध्ये नोकरदार लोकांना लक्षात घेऊन काही बदल करण्यात आले. आता 2025 या नवीन वर्षात देखील अनेक बदल अपेक्षित आहेत. या बदलामुळे ई-पी-एफ-ओमध्ये पैसा जमा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि लोकांना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल. यामुळे भविष्यात लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यास मदत होईल. हे नवीन बदल नेमके कोणते? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पी-एफ संदर्भात नवीन वर्षात मोठे बदल होणार आहे. 2025मध्ये नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून पी-एफमध्ये 5 महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. या बदलाचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे. ई-पी-एफ-ओमधील नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांचे फायदे होणार आहेत. नवीन बदलामुळे पी-एफमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. तसेच पी-एफ धारक भविष्यात आर्थिक दृष्टीने अधिक सदृढ होतील. हे 5 नवीन बदल समजून घेऊया. पहिला बदल म्हणजे ई-पी-एफकडून कर्मचाऱ्यांना एक ए-टी-एम कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे सदस्य 24 तासात पैसे काढू शकणार आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून ए-टी-एममधून पैसे काढता येणार आहे. दुसरा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ई-पी-एफ योगदानावरील मर्यादा रद्द करण्यात येणार आहे. सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% रक्कम दरमहा ई-पी-एफ-ओ खात्यात जमा करतात. तथापि ई-पी-एफ-ओने निश्चित केलेले 15,000 रुपये वापरण्याऐवजी सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तविक पगारानुसार योगदान देण्याच्या विचारात आहे. तिसरा बदल म्हणजे ई-पी-एफ-ओ परतावा वाढवण्यासाठी पी-एफ उत्पन्नाचा काही भाग शेअर्स आणि मालमत्तांमध्ये पुन्हा गुंतवण्याचा विचार करत आहे. त्याची अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात केव्हाही होऊ शकते. सप्टेंबर 2024मध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPPSला मंजुरी दिली होती, ज्या अंतर्गत 7.8 दशलक्ष सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन मिळू शकते. हा चौथा बदल 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. पाचवा बदल म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नियुक्तांना 31 जानेवारी 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतन तपशील अपलोड करण्याची शेवटची संधी दिली आहे. या व्यतिरिक्त नियुक्ती त्यांनी उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत विनंती केली आहे. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.